नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. येत्या 5 जानेवारीपासून काँग्रेसच्या वतीने देशभरात मनरेगा बचाव मोहीम सुरू करेल, अशी घोषणा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज शनिवारी केली. या मोहिमेत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा अर्थात मनरेगा हा जन आंदोलनाचा केंद्रबिंदू असेल, असेही त्यांनी काँग्रेस कार्यकारिणी बैठकीनंतर बोलताना स्पष्ट केले. या दरम्यान लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी खरगेंच्या आवाहनाला पाठिंबा दिला आहे. यावेळी खरगे म्हणाले की काँग्रेस नेत्यांनी मनरेगा वाचवण्याचा संकल्प केला आहे. पक्ष या मुद्द्यावर जनतेपर्यंत पोहोचेल, सरकारच्या निर्णयाला विरोध करेल. मनरेगा ही केवळ एक योजना नाही, तर घटनात्मकदृष्ट्या हमी दिलेला काम करण्याचा अधिकार आहे. ती कमकुवत करणे किंवा रद्द करणे ही गरीब आणि मजुरांच्या हक्कावर थेट हल्ला आहे. मनरेगा रद्द करण्याच्या निर्णयामुळे लोक संतप्त आहेत आणि सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील. काकती नजीक राष्ट्रीय महामार्गावर मालवाहतूक करणाऱ्या ट्रक आणि बोलेरो वाहनाच्या भीषण अपघातात 4 जण जखमी झाले आहेत. दोन्ही वाहने बेळगावकडे जात असताना हा अपघात घडला. प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार बोलेरो वाहन रस्त्याच्या कडेला थांबलेला असताना मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. धडकेनंतर बोलेरो वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून 4 जखमी झाले आहेत. जखमींमध्ये विजय, मोमीन, बजरंगी आणि शाशावणी यांचा समावेश आहे. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असून तो अपघाताच्या ठिकाणी बेशुद्ध अवस्थेत आढळून आला होता. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सर्व जखमींना बिम्स रुग्णालयात दाखल केले. अपघाताचे स्वरूप इतके मोठे होते की दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पुढील तपास काकती पोलीस करत आहेत. महाराष्ट्र अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने बेंगलोर येथे धडक कारवाई करत एमडी अर्थात मेगा ड्रग्ज तयार करणारे 3 कारखाने उद्ध्वस्त केले आहेत. या कारवाईत सुमारे 55,88,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आंतरराज्यीय अंमली पदार्थ तस्करीच्या मोठ्या राकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारने अंमली पदार्थ तस्करी विरोधी प्रभावी कारवाईसाठी ENTFची स्थापना केली असून राज्यातील 7 विभागीय कार्यालयामार्फत ही मोहीम राबवली जात आहे. तपास व तांत्रिक विश्लेषणादरम्यान बेळगाव येथील प्रशांत यल्लाप्पा पाटील याचे नाव पुढे आले आहे. पुढील तपासात बेंगळुरू शहरात 3 ठिकाणी एमडी ट्रकची निर्मिती सुरू असल्याचे निष्पन्नही झाले. त्यानुसार पोलीस पथकाने राजस्थानचा रहिवासी असलेला सुरोज रमेश यादव आणि मलखान रमखान बिश्नोई हे बेंगळुरूमध्ये अवैधरित्या एमडी ड्रग्ज तयार करत असल्याच्या आरोपावरून ताब्यात घेण्यात आले आहेत. विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून प्रभारी मुख्याध्यापकाला अखेर अटक करण्यात आली आहे. बेळगाव ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी संबंधिताला अटक करून न्यायालयासमोर त्याला हजर केले असता न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कल्लाप्पा पिराजी बेळगावकर, वय वर्ष 52, मूळ राहणार बिजगर्णी, सध्या राहणार हिंडलगा, असे अटक करण्यात आलेल्या प्रभारी मुख्याध्यापकाचे नाव आहे. या प्रकरणाचा तपास बेळगाव ग्रामीणचे ACP गंगाधर BM हे करीत आहेत. कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान 12 डिसेंबर रोजी बेळगाव पश्चिम भागातील एका गावात संतप्त जमावाने संबंधित मुख्याध्यापकाला मारहाण केली होती. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या प्रकरणी कोणतीही तक्रार दाखल न झाल्याने बेळगाव ग्रामीण पोलिसांनी 14 डिसेंबर रोजी स्वतःहून फिर्याद नोंदवली होती. पोलिसांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त करीत काही नेत्यांनी कारवाईला विलंब झाल्याचा आरोप केला होता. अखेर गुरुवारी आरोपीस अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. बेळगाव शहरातील BJPS समिती संचलित विविध शाळा आणि महाविद्यालयांच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रमांचे शानदार आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दिनांक 29 डिसेंबर आणि मंगळवार दिनांक 30 डिसेंबर रोजी खानापूर रोड येथील रेल्वे ओव्हरब्रिज जवळील मराठा मंदिर येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. सोमवार दिनांक 29 डिसेंबर रोजी रामकुमार जांगरा बालवाडीतर्फे चिमुकल्यांचा नृत्य आणि संगीताचा आविष्कार ब्ल्यू मून 2025 सायंकाळी 4 वाजता. तसेच मंगळवार दिनांक 30 रोजी सकाळी 9:30 वाजता MV हेरवाडकर इंग्लिश मीडियम हायस्कूल प्राथमिक विभाग भाग्यनगरतर्फे मधुरंग वार्षिक स्नेहसंमेलन. तसेच त्याच दिवशी सायंकाळी 4 वाजता MV हेरवाडकर इंग्लिश मीडियम हायस्कूल टिळकवाडी तसेच मराठी शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालय आणि JN भंडारी स्कूल ऑफ आर्ट शिनोळी यांचा प्रतिबिंब 2025-26 कार्यक्रम सादर होणार आहे. या 2 दिवसीय स्नेहसंमेलनाचे थेट प्रक्षेपण तरुण भारत न्यूज या YouTube चॅनलवरून दाखविले जाणार असून अनुपस्थित पालक, माजी विद्यार्थी व नागरिकांना आपल्या मोबाईलवर पाहता येणार आहे. रामदुर्ग तालुक्यातील पदमंडी गावाजवळ शुक्रवारी दुपारी एक हृदयद्रावक घटना घडली. अंघोळीसाठी कालव्यात उतरलेल्या 2 10 वर्षीय शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाला. मृत मुलांची नावे मुलगा हनुमंत दुर्गाप्पा हगेद, वय 10, राहणार चंचनूर आणि भाचा बसवराज रमेश सोमण्णावर, वय वर्ष 10, राहणार यड्रागी, सध्या राहणार चंचनूर असे समजते. शाळेला सुट्टी असल्याने ही दोन्ही मुले दुर्गाप्पा हगेद यांच्यासोबत शेळ्या चारण्यासाठी गेली होती. दुपारी 1:30च्या सुमारास मुले घरी परत न आल्याने त्यांचा शोध घेण्यात आला. पदमंडी हद्दीतील कालव्याकाठी त्यांचे कपडे आढळले.
पाण्यात शोध घेतला असता दोन्ही मुले झोडपात अडकल्याचे दिसून आले. त्यांना बाहेर काढेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. कटकळ पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून अधिक तपास सुरू केला आहे. म्हैसूर येथील जगप्रसिद्ध अंबाविलास राजवाड्याच्या प्रवेशद्वाराजवळ गुरुवारी रात्री हेलियम सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. फुग्यामध्ये गॅस भरत असताना अचानक हा स्फोट झाला. या दुर्घटनेत मूळचा उत्तर प्रदेश कनौज येथील 40 वर्षीय फुगे विक्रेता सलीम याचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य 5 जण गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी नंजनगुंड येथील मंजुळा या महिलेचा शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या इतर 5 जखमीवर म्हैसूर येथील केआर इस्पितळात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या घटनेची गांभीर्याने दखल घेत कर्नाटकाचे गृहमंत्री डॉक्टर जी परमेश्वर यांनी पोलीस अधिकाऱ्यांना या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. पत्नीच्या छेडछाडी प्रकरणी जाब विचारल्याच्या रागातून झालेल्या खून प्रकरणात न्यायालयाने दोघा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. प्रशांत दत्तात्रय सार्वेकर आणि दत्तात्रय उर्फ दत्ता काशीनाथ सार्वेकर दोघेही राहणार खानापूर, जिल्हा बेळगाव अशी दोषी ठरवण्यात आलेल्यांची नावे आहेत. खानापूर येथील बाहेरगल्ली परिसरात ऑक्टोबर 2022 मध्ये ही घटना घडली होती. आरोपी प्रशांत सार्वेकर हा फिर्यादी मेघा मारुती उर्फ कृष्णा जाधव यांच्याकडे वाईट नजरेने पाहत व पाठला करीत असल्याने तिचे पती मारुती जाधव यांनी त्याला जाब विचारला होता. या रागातून आरोपी प्रशांत व दत्तात्रय उर्फ दत्ता यांनी कट रचून 30 ऑक्टोबर 2022 रोजी मारुती जाधव यांना लाकडी दांडुका व चाकूने बेदम मारहाण करून निर्गुण खून केला होता. या प्रकरणाच्या अंतिम सुनावणीत अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश संध्या यांनी दोन्ही आरोपींना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी 40,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. सरकारी वकील म्हणून DH ओसवाल यांनी काम पाहिले. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी युवा नेते अमान सेठ यांच्यासह अंजनेनगर येथील शासकीय शाळेला भेट देऊन रोटरी क्लब ऑफ सनराईज तर्फे दत्तक घेण्यात आलेल्या शाळेच्या नामफलकाचे अनावरण केले. सार्वजनिक शिक्षणाला पाठबळ देण्याच्या उपक्रमाअंतर्गत रोटरी क्लब ऑफ सनराईजने ही शाळा दत्तक घेतली आहे. यावेळी आमदार सेठ यांनी शाळेच्या शैक्षणिक सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल रोटरी क्लबचे कौतुक केले. त्यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधत दर्जेदार शिक्षणाचे महत्त्व आणि शासकीय शाळा सक्षम करण्यासाठी समाजाच्या सहभागाची आवश्यकता अधोरेखित केली. युवा नेते अमान सेठ यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करून उपलब्ध सुविधांचा योग्य उपयोग करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ सनराईजचे सदस्य, शाळेचे शिक्षक, कर्मचारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. बेकिनकेरे गावामध्ये येणाऱ्या काळात पार पडणाऱ्या श्री महालक्ष्मी देवी यात्रा महोत्सवाच्या तयारीच्या अनुषंगाने गावातील सर्वांगीण विकासासाठी 3 कोटी रुपयांची विविध विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांची प्रगती पाहणी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या उपस्थितीत नुकतीच पार पडली. यावेळी मंत्री हेब्बाळकर यांनी कामांची गुणवत्ता राखून ती निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित गुत्तेदारांना दिले. यामुळे यात्रोत्सवात येणाऱ्या भक्तांना व ग्रामस्थांना कोणतीही गैरसोय होऊ नये याकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे. या पाणीवेळी काडा अध्यक्ष युवराज कदम, जयवंत सावंत, मल्लाप्पा गावडे, गजू मोरे, अरुण गावडे, महादेव बांदगे आणि इतर स्थानिक प्रतिनिधी उपस्थित होते. ग्रामस्थांच्या अपेक्षा लक्षात घेऊन यात्रेपूर्वी सर्व सुविधा सज्ज करण्याचा निर्धार प्रशासनाने व्यक्त केला आहे. खादरवाडी येथील सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळेत आयोजित पालक मेळावा आणि शाळेला मिळालेल्या आदर्श पुरस्कार कार्यक्रमाला दीप प्रज्वलनाने सुरुवात करण्यात आली. शाळेच्या प्रगतीतील महत्त्वाच्या टप्प्याचे हे औचित्य साजरे करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन MA समिती नेते RM चौगुले, उद्योजक रमेश पाटील, उत्तम पाटील, रमेश मळवी, शंकर सांबरेकर, परशुराम गोरल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी शाळेच्या यशस्वी वाटचालीसाठी शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांनी दिलेल्या योगदानाबद्दल गौरवण्यात आले. शाळेला मिळालेला आदर्श शाळा पुरस्कार ही संपूर्ण गावासाठी अभिमानाची बाब असल्याचे उपस्थित वक्त्यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला पालक व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. शाळेच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन करणाऱ्या शास्त्रीनगर येथील एका तरुणास शहापूर पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी ही कारवाई करण्यात आली असून पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. उत्कर्ष उर्फ बाबू सुनील वर्मा, वय वर्ष 24, राहणार शास्त्रीनगर असे त्याचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षिका NS बसवा यांनी बसवान मठ गल्लीजवळ त्याला ताब्यात घेतले.
त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांनी गांजा सेवन केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्याच्यावर अंमली पदार्थ प्रतिबंध कायदा 27B अन्वये FIR दाखल करण्यात आला आहे. खानापूर शहरातून जाणाऱ्या शहरांतर्गत महामार्गाच्या कामाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मासळी मार्केट परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनीचे रीतसर भूसंपादन न करता रस्ता काम हाती घेण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करून राहुल सावंत व अन्य 9 शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीत न्यायमूर्ती हेमलता यांच्या खंडपीठाने शेतकऱ्यांच्या खासगी जमिनीत सुरू असलेल्या कामाला तात्काळ स्थगिती दिली. शिवस्मारक चौक ते मलप्रभा नदीपर्यंतचा रस्ता खासगी जमिनीतून जात असून या कामासाठी अद्याप भूसंपादनाची कोणतीही प्रक्रिया राबवण्यात आली नाही. जुना रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली नव्या रस्त्याचे रुंदीकरण करताना शेतजमिनीत बेकायदेशीर अतिक्रमण झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. संपूर्ण रस्ता कामासाठी कायदेशीर भूसंपादन प्रक्रिया राबवून शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. शहर व उपनगरात मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्या चालकाविरोधात वाहतूक पोलिसांनी 5 दिवसांची विशेष मोहीम राबवली. या मोहिमेत एकूण 57 मद्यधुंद चालकावर कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य पोलीस मुख्यालय व रस्ते सुरक्षा समितीच्या सूचनेनुसार 22 डिसेंबरपर्यंत ही कारवाई करण्यात आली. तपासणी दरम्यान वाहन चालकांना अडवून मद्यप्राशन चाचणी घेण्यात आली असून नशेत वाहन चालवत असल्याचे आढळल्याने चालकाविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली. पोलीस आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले की ही मोहीम रस्ते अपघात रोखण्यासाठी व नागरिकांच्या सुरक्षेसाठी अशी कारवाई सातत्याने सुरू राहणार आहे. नागरिकांनी जबाबदारीने वाहन चालवावे व मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. आज शनिवारी नवी दिल्ली येथे इंदिरा भवन येथे पार पडलेल्या काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या बैठकीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अर्थात मनरेगाच्या नावात व रचनेत बदल करून रोजगार हमी योजनेवर घाला घालण्याचा केंद्र सरकारच्या निर्णयाचा एकमुखाने तीव्र निषेध व्यक्त करत असल्याचे मत नेते राहुल गांधी यांनी केले. नागरिकांच्या हितासाठी सुरू असलेली ही योजना बंद करण्याचा घाट केंद्र सरकारने घातला आहे. या निर्णयामुळे देशाच्या संघराज्य रचनेला आणि गरिबांच्या हक्काला धोका पोहोचत असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारचे हे पाऊल देशविरोधी आणि राज्याचे स्वातंत्र्य झाकणारे असल्याचे ठाम मत बैठकीत मांडण्यात आले. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकांची तयारी, मत चोरण्याच्या प्रकारांना रोखण्यासाठीची रणनीती तसेच देशासमोरील प्रमुख आव्हानावर चर्चा पार पडली. विविध राज्यातील राजकीय घडामोडींचा आढावा यावेळी घेण्यात आला. काँग्रेस पक्षाने देशातील सामान्य जनतेसाठी असलेल्या कल्याणकारी योजनांमध्ये हस्तक्षेप न करण्याची केंद्र सरकारला मागणी केली असून गरिबांच्या हक्कासाठी काँग्रेसचा संघर्ष सुरूच राहील असा संदेश बैठकीतून देण्यात आला. यावेळी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, सोनिया गांधी, कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यासह इतर नेते उपस्थित होते. पतंगाने मला काय शिकवलंय सांगू? वर जाता जाता दोर सुटू देऊ नका. थोडी तरी इन्व्हेस्टमेंट FD मध्ये नक्की करा, कारण FD आहे तर स्टडी आहे. लोकमान्य FD सोबत मिळवा बेस्ट इंटरेस्ट रेट. लोकमान्य FD आहे तर स्टडी आहे. सांब्रा येथे महात्मा फुले गल्ली, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील श्री मनमुक्ताई मंदिरासमोर आयोजित महाप्रसादाचा शुक्रवारी हजारो भाविकांनी लाभ घेतला. प्रारंभी पहाटे मंदिरात दुग्धाभिषेक व विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर सभाध्य गावातील सर्व देवतांची पूजा करण्यात आली. कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ सकाळी 10 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी माजी आमदार संजय पाटील, अभय अवलक्की, भाजपा बेळगाव ग्रामीणाध्यक्ष युवराज जाधव, माजी जिल्हा पंचायत सदस्य नागेश देसाई, राजू देसाई आदींनी दीप प्रज्वलन केले. यावेळी देवस्थान कमिटीच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. माजी ग्रामपंचायत अध्यक्ष विलास खणगावकर, इंजिनियर सागर जोगाणी, देवस्थान कमिटीचे उपाध्यक्ष चक्रू पाटील, ॲडव्होकेट रमेश पाटील आदी उपस्थित होते. सुवासिनींनी उपस्थित महिलांना खण, हळदी कुंकू देऊन स्वागत केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनमुक्ताई देवस्थान कमिटीचे सदस्य, शिवशक्ती युवक मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. बेळगाव जिल्ह्यात बांधकाम व मनरेगा कामगारांची संख्या 15 लाखाहून अधिक आहे. या कामगारांच्या कल्याणासाठी कामगार कल्याण मंडळ बेंगलोर यांनी कर रूपाने मोठ्या प्रमाणात पैसे जमवले आहेत. नियमानुसार ही रक्कम कामगारांच्या कल्याणासाठी वापरावी. वारंवार नवनवीन परिपत्रके काढून कामगारांना त्रास देऊ नये अशी मागणी यावेळी करण्यात आली. यासंबंधी कामगार खात्याच्या अधिकाऱ्यांना ॲडव्होकेट NR लातूर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. यावेळी विनोद पाटील, राहुल पाटील, परशुराम गोजगेकर, रामदास चौगुले आदीसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या निवेदनात 24 प्रमुख मागण्याकडे कामगार आयुक्तांचे व उपायुक्तांचे लक्ष वेधण्यात आले आहे.
बेकायदा तांदूळ वाहतूक होत असल्याच्या संशयावरून हिरेबागेवाडी येथे मोठा वाद निर्माण झाला असून चौघा युट्यूबर्सने एका तरुणाकडे पैशाची मागणी केल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली आहे। बसवराज रामदुर्ग राहणार हिरेबागेवाडी या तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार नागरगौडा शंकरगौडा पाटील, ख्वाजा पीर उर्फ गौस संडी, रमेश वडरग्गी आणि दयानंद मराप्पा गोळ या युट्यूबर्सनी बेकायदा तांदूळ वाहतुकीचा आरोप करत त्यांच्याकडे पैशाची मागणी केली। दरम्यान युट्यूबरांनीही 7 जणांविरोधात प्रत्युत्तरादाखल तक्रार दिली असून दोन्ही बाजूंनी पोलिसात तक्रारी दाखल झाल्या आहेत। सध्या या प्रकरणाचा तपास हिरेबागेवाडी पोलीस करीत असून परिस्थितीचा आढावा घेऊन कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे। या घटनेने सोशल मीडिया, युट्यूब, पत्रकारिता आणि स्थानिक राजकारण या तिन्ही स्तरावर विविध चर्चांना उधाण आले आहे। बेळगावातील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित भाऊराव काकतकर महाविद्यालयाच्या एनसीसी विभागातील तब्बल 12 विद्यार्थ्यांची भारतीय सैन्य दलात अग्निवीर म्हणून निवड झाली आहे। या उल्लेखनीय यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे। या विद्यार्थ्यांनी लष्करातील विविध पदासाठी निवड होण्यापूर्वी महाविद्यालयात एनसीसी प्रशिक्षण घेतले होते। त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयात सन्मान समारंभ आयोजित करण्यात आला होता। यावेळी संस्थेचे सचिव प्राचार्य विक्रम पाटील आणि सहसचिव पी बेळगावकर यांच्या हस्ते निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। प्रशिक्षणादरम्यान या विद्यार्थ्यांनी शिस्त, देशभक्ती आणि सेवा या मूल्यांची जोपासना केली असून सैन्य दलात कर्तव्य बजावणे ही एक पवित्र सेवा असल्याचे मत प्रमुख उपस्थितांनी व्यक्त केले। मानतेश नगर परिसरात रस्त्याच्या मध्यभागी उघडे व धोकादायक गटार असूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला होता। विशेषतः रात्रीच्या वेळी आणि पावसात येथील गटार लक्षात न आल्याने वाहनधारक आणि पादचाऱ्यांना जीव घेण्यात धोका उत्पन्न होत होता। या समस्येकडे गांभीर्याने पाहत सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वतः पुढाकार घेत गटारीभोवती संरक्षण कुंपण उभारले, इशारा फलक लावले आणि तात्पुरती दुरुस्ती केली। नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने तात्काळ ठोस उपाय योजावेत अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे। रहिवाशांनी या उपक्रमाचे कौतुक केले असून प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना न केल्यास उद्भवणारे मोठे संकट जीवघेणे ठरू शकते असा इशारा देण्यात आला आहे। चिकोडी येथे उद्या रविवारपासून सुरू होणाऱ्या सतीश शुगर्स अवॉर्ड्स कार्यक्रमाच्या ठिकाणी कीवड मैदानाला खासदार प्रियांका जारकिहोळी यांनी भेट देऊन तयारीची पाहणी केली। यावेळी ग्रामीण भागातील मुलांना आपली प्रतिभा सादर करण्यासाठी व्यासपीठ निर्माण करून देण्याच्या उद्देशाने मागील अनेक वर्षापासून बेळगाव, गोकाक, यमकनमडी या ठिकाणी सतीश शुगर्स अवॉर्डचे आयोजन केले जाते। आता मागील वर्षापासून चिकोडी येथे सतीश शुगर अवॉर्डचा कार्यक्रम आयोजित केला जात आहे। यंदा चिकोडीतील कीवड मैदानावर उद्या रविवार दिनांक 28 डिसेंबर रोजी सायंकाळी 6:30 वाजता उद्घाटन संपन्न होणार आहे। सदर स्पर्धेत प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी होणार असून विजेत्यांना रोख पारितोषिके व आकर्षक बक्षिसे दिले जाणार आहेत। या कार्यक्रमास नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन खासदार प्रियांका जारकिहोळी यांनी केले आहे। क्रांतीवीर संगोळी रायण्णा यांचा उत्सव येत्या 12 व 13 जानेवारीला मोठ्या उत्साहात व भव्य स्वरूपात साजरा करण्याचा निर्णय पूर्वतयारी बैठकीत घेण्यात आला। कर्नाटक राज्य वित्त महामंडळाचे अध्यक्ष आणि आमदार महांतेश कौजलगी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते। संगोळी गावातील स्मारक भवनात काल शुक्रवारी बैठक संपन्न झाली। यावेळी क्रांतिकारांच्या शौर्यपूर्ण इतिहासाची ओळख संपूर्ण देशाला व्हावी यासाठी शासनाच्या वतीने विविध उपक्रम राबवले जात असल्याचे सांगितले। उद्घाटनासह सर्व कार्यक्रमात ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे। उत्सवानिमित्त मिरवणूक, लोककला पथकांची निवड करण्यात येणार असून यंदा कुस्ती स्पर्धासोबत दगड उचलण्याची स्पर्धा आयोजित करण्याचा मानस असल्याचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी यावेळी सांगितले। उत्सव काळात उशिरापर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात येणार असून मात्र मद्य विक्रीवर बंदी घालण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे। कंगराळी खुर्द येथील श्री महादेव मंदिराजवळ सार्वजनिक ठिकाणी हेरोईन या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या 2 जणांना सीसीबी पोलिसांनी आज अटक करून त्यांच्याजवळील 10.15 ग्राम हेरोईनसह एकूण 32,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे महादेव गजानन पाटील वय 27 राहणार माधव रोड कंगराळी खुर्द बेळगाव आणि विनायक सुब्बुराव बेन्नाळकर राहणार पहिला क्रॉस रामनगर बेळगाव अशी आहेत। त्यांच्याजवळील 21,400 रुपये किमतीचे छोट्या छोट्या पोड्यामध्ये बांधलेले 10.15 ग्राम हेरोईन, 10,000 रुपये किमतीचे 2 मोबाईल आणि रोख 1,000 रुपये असा एकूण 32,400 रुपया किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे। खंजर गल्ली बेळगाव येथील सार्वजनिक ठिकाणी मटक्याचे अंक घेणाऱ्या 2 मटका बुकींना मार्केट पोलिसांनी अटक करून त्यांच्याजवळील रोख 2,140 रुपये आणि मटक्याचे साहित्य जप्त केले। पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे रफिक हुसेन साब मुल्ला वय 45 राहणार कोतवाल गल्ली बेळगाव आणि हैमन हसन साब चिक्कोडी वय 32 राहणार खंजर गल्ली बेळगाव अशी आहेत। हे दोघे जण शहरातील खंजर गल्ली येथील सार्वजनिक ठिकाणी मुंबई ओसी मटका खेळत असल्याची माहिती मिळताच मार्केट पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल हावणनवर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धाड टाकून त्या दोघांना ताब्यात घेतले। तसेच
त्यांच्याजवळील रोख 2,140 रुपये आणि अंक लिहिण्यासाठीच्या चिठ्ठ्या जप्त केल्या. या प्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र येथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.